मी निघाली होती रक्षाबंधनाची शॉपिंग करायला आणि तुम्ही म्हणाल हे काय, भावाने बहिणीला गिफ्ट घ्यावं तर तूच कुठे निघाली शॉपिंगला. तर आमचे भाऊ आमच्यापेक्षा लहान असल्यामुळे आम्ही ही सुरुवातीलाच पद्धत पाडली होती की आमचे भाऊ जोपर्यंत मोठे होत नाही आणि 4 पैसे कमवायला लागत नाही तोपर्यंत आम्हीच त्यांना गिफ्ट घ्यायचं. आता ते मोठे झाले, कमवायलाही लागले आणि त्यांचं कर्तव्य ते फार व्यवस्थितपणे पार पडतं. पण एखादी प्रथा पद्धत जर छान असेल, तिच्याने परिवार जोडून निघत असेल तर ती प्रथा कंटिन्यू करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे मग आम्ही चौघं बहिणी आजही आमच्या भावांना छोटे छोटे रिटर्न्स गिफ्ट घेत असतो. त्यामुळे आधी सगळ्यात आधी ज्युडिओला गेलो. ज्युडिओमध्ये फार तसं तर काय आवडलं नाही, पण काही गोष्टी घेतल्या त्या तुमच्यासाठी सर्वांसाठी सरप्राईज आहे. मग बाजारात आलो, फळफ्रूट घेतली, थोडीशी शॉपिंग केली आणि नंतर सगळं रिक्षा पकडली आणि घरी निघालो. तुम्ही म्हणाल हे काय, आता घ्यायचं तर होतं खूप काय आणि घेतलं काहीच नाही. आणि ह्या साड्या कोणासाठी, तर भावाबरोबर भाऊजही तेवढी महत्त्वाची आहे. तिने तिचा घर परिवार सोडून ती इकडे आली. आमच्या परिवाराला तिने स्वीकारलं. भावाला, आईवडिलांना व्यवस्थित सगळं सांभाळते. आणि हे मोठे दाजी, त्यांना बहीण नसल्यामुळे मग त्यांनी तिच्यासाठी साडी घेण्याचं ठरवलं होतं. त्याचबरोबर आम्ही सर्व नंदांनीही आमच्या भाऊजाईसाठी साड्या घेतल्या. आणि ह्या साड्या तिला आधी देण्याचं कारण असं होतं की तिला जर एखादं साडीवर ब्लाऊज शिवायचं असेल तिच्या मर्जीने आणि तीच साडी रक्षाबंधनाला घालायची असेल तर तिने घालावी, म्हणून आम्ही आधीच्या आधीच या साड्या तिला देऊन टाकल्या. तिला म्हटलं तुला जे आवडेल, जसं आवडेल तसं तू घालू शकतेस साडी. आणि साडीचीही तिला फार आवड असल्यामुळेच मग आम्ही ही साडी तिला देऊन टाकल्या. तर कमेंटमध्ये सांगा कुठली साडी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली. आणि आता तुम्ही म्हणाल भावांसाठी काही घेतलंच नाही का भाऊजाईच्या नादात, तर भावांसाठी घेतलेलं आहे तुम्हाला ते, पण ते बघण्यासाठी रक्षाबंधनच्या व्लॉगची वाट बघावी लागेल.